हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग आहे आढळ्यामधला. आज डायरेक्ट आपण आंबेच काढायला आलो आहे. धोदामी आहे हा बघा. हा इकडे मोठा आंबा आहे, त्या बाजूचा हा छोटा धोदामी आंबा. आज फॅमिलीसोबत आलो आहे. मागे मम्मी मावशी वगैरे तुम्हाला दाखवतो. बेंड्या हे बघा, हे सुमेत हा तर नेहमी असतो ब्लॉगमध्ये. हा एक सार्थ, अजून मम्मी येते. चला भेट. चला मोठी काढायला लागेल तरी बघा कुठं आहे. ही मावशी आहे माझी, ही मम्मी, ही पण मावशी, या मामी इकडे बघा, या मामी आहेत आणि छोटी बहीण पागल, आणि हा इकडे हा छोटा भाऊ. चला आपण जरा आंबे काढू. हे बघा केवढे मोठे मोठे आहेत. हे बघा दिसलं काय, पूर्ण सगळे भरलेत. काढ ना आता व्हिडिओ. अरे चालू केली मी. हे बघा केवढे केवढे मोठे मोठे आंबे. लय लांब लांब आहेत, काठी मोठी आणायला लागेल परत. हा दमला हातात घेऊन काठी. लांब किती येते, किती खालती. चल उतरू. हा चल खालती. आता खाली जाऊ आपण. हे बघा किती आम्ही आंबे जमवले. मावशी दाखव. आता मावशी व्हिडिओ चालू आहे. नाही भरलेले आहेत. चला त्याच्या पाठी. मला येते तिथे काढायला, बघूया आपण. आहा ना ना हो गया तुमसे. आता हिच्याकडे देतो. घे घ्यायची कर ला नाही घरी खा. आणि हा पहिला पाळला माझ्या छोट्या भावानी. त्याला राहत नाही आता. हा इथे काय दुखले हात आमची आंबे काढून. दुखले हात आमची आंबे काढून पुढचं येत नाही मला. अरे कहना क्या चाहते हो. बस झालं. किती काढले. हात दुखले, हात दुखले. यांच्यात काय ताकद नाही, हे दमले लगेच. आता आम्ही काढतो. आई शपथ लय लांब आहेत, पण जमल काय काढायला. हे बघा हा केवढे आहेत बघा एकाच जागेवर. हे सगळं भरलेला आंबा आहे. सगळ्यात मोठा आंबा हा होतो. हा बघा आणि हायटीला पण हाच मोठा इथं. आता हे दमलेत आमचे आंबे काढणारे कामदार. परत सुरू. हात दुखत नाही का तुमचे. तुम्हाला नाही विचारले सर. आंबे काढायला चष्मे घालून आलेत. गब्बस आंब्याकडे चष्मा घालून आलेत आम्ही लोक. व्हिडिओ मध्ये आवाज काढू शकतो.
आमना या जाऊ परत खावा पोटभर खावा. हा अरे पाळले घ्या तुम्ही आता आम्ही नाही दिले. मित्रांनो आता खूप आंबे काढलेत. आम्ही याची उसरी करणार आहे, तुम्हाला दाखवतो कशी करतात. हे बघा ही एक पिशवी आंब्याची साईज बघू शकता तुम्ही. अजून मोठे होतात ते, अजून काढतात हे लोक खाली. खूप वरती आहेत कारण की आधीच आम्ही खूप काढलेले होते. तर बघू आता कशी उसरी वगैरे बनवतात, तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. चला ते बघा एक करवंद आहेत, ही अजून कच्चीच आहेत. ह्याचं काय करणार आता? चटणी बनवायची. ह्याची चटणी बनवतात कच्च्या करवंदाची आणि पिकल्यावरती असेच खातात. हे बघा मे महिन्यात पिकतील हे पूर्ण. बघा अजून पण किती आंबे आहेत त्याला. जरा फक्त 2 मिनिट फक्त. अरे काय हे करता मी देते तुला. नाही जरा आता इकडे हे लोक परत काढतायत. आई काटा लागला मानेल. बघा साईज बघा त्याची केवढी आहे. हे पडलेले होते, हे काढलेत. ते फणसाचं झाड ते आहे ना तिकडं. तो आरामात पडलाय. चल बाद झालं. चला आता आमची मामी काढतायत. बघू केवढे मोठे मोठे आंबे काढतायत. लय मोठी लांब काठी बनवली हो. ही आमची मामी आहे. हे बघा आंबे काढतायत. आमचे मामी आता आंबे काढतायत. त्यांचाच आंबा आहे हा. हा पडला पडला पडला. हा बघा दोन एका फटक्यात 2 आंबे. चला वहिनी कोण पिक. एवढी जण असून पण हे एवढीशे आंबे काढलेत. हाय मला हे आंबे केवढे केवढे मोठे मोठे आहेत. माझ्या मम्मीने काढले. मी काढलेले मागाशी. हे पिकायला ठेवायचे आता. हे माझ्या मम्मीने काढले. मागाशी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेली मी काढलेले आहेत ते सगळे. हे ह्यांना काही येत नाही. हे फक्त चष्मे लावून फिरायला येतात. हे फक्त बोलायसाठी आणलेले आहेत ते. टाइमपास साठी त्यांना आणलेले आहे मी. चला चला बस. चला आता सगळं झालंय, आता डायरेक्ट घरी जाऊ. ह्यांना अजून निघायला होय नाही. तर काय हे मोठमोठे 5 आंबे आहेत ते आम्ही हाताने काढलेत. कारण की जर का आडीला आंबे लावायचे असतील पिकण्यासाठी तर ते पडलेले आंबे चालत नाहीत. तर ते तुम्हाला दाखवले 4-5 आंबे मोठे ते हाताने काढलेत आम्ही. कारण की असे पाडून डायरेक्ट खाली चालत नाहीत, आडीला लावायचे होते. त्याच्या आडीला लावल्यावर ते पिकतात, म्हणून ते एकदम नीट काढावे लागतात तरच पिकतात, नाही तर नाही पिकत. चला बघा फॅमिली. आता जाऊ आपण घरी.
थांबायचं नाही चला आता. आता घरीच आता घरी डायरेक्ट जाऊन मीठ मसाला जरा तयारी करू. आत्ताच कैऱ्या खाऊन आलोय, परत त्यांना कैऱ्या खायच्यात, तर जाऊ परत. आता बघू. चला आता परत आंबं खाल्लं तर आई ओरडेल. थोड्या शिव्या खायला लागतील, पण कैऱ्या खायच्यात. चला कैऱ्या चांगल्या असतात आपल्यासाठी, फक्त बोलायला. फटके खायला नाही. हा बघा, हा गोल आंबा आहे, पूर्ण गावात एकच आहे, एक परफेक्ट शेपमध्ये येतो. आणि हे वडाचं झाड आहे, जरा तिथे जाऊन खेळू थोड्या वेळात. चला. कशाने वाजवतोय? ये दाखव. खोल. अरे बघा, हे पानाने वाजवतोय हा. दाखव कसं बनवलं ते. मैं नहीं दिखाऊंगा. तुला तिथं दाखवतो. चला आपण ते बघू कसं बनवलेलं ते. कुठल्या झाडाचं आहे बघू. त्याला झाडाचं नाव नाही माहिती, पण बनवता येतंय. शिट्टी वाजते, बस झाली. चला बघूया आपण. स्किल पाहिजे, अशी स्किल. हा, कोकणातली मजा. भरपूर अशा प्रकारे. हे बघा, केवढं मोठं वडाचं झाड आहे. इथं जरा लटकू खेळू. इथं आम्ही झोका खेळतो. वडाच्याच झाडाचं पान आहे वाटतं. दाखव, इथं दाखव. हे बघा, असं रोल करतात. खात्री बिडो. खात्री. ऐसा मैं बघितला नहीं कर कसा आवाज आला. आता चला माकड आपटला अडकलेला आहे. हा बघा, गावात हीच मजा असते. तर दुसरा गेलाय. सेम टू सेम मोगली. गावचा मोगली आहे हा. याला मोगलीच बोलू. आता आमचे पॅरेंट्स बोलत आहेत. पॅरेंट्स लोक. चला धावा आता. थांबू. बहुत तेज. लगा एअरपोर्ट कुठले लागा तेरे को. चला आता घरी डायरेक्ट. आता घरी जायचं प्रोसेस. हे बघा कसा माज बनवलाय झाडावरती. चारा आहे, पेंडा. हे पण वडाचं झाड आहे. ट्री हाऊस पण बनवू शकतो. उद्याच्या परवाला बनवू. तर आता आलो आम्ही घराच्या इथे. हे बघा आंबे कसे पकडलेत. हे बघा घर. आता आपण इकडे जात आहे. हा, हे बघा आलो. आता आलोय घरात. एक्सपिरियन्स काय बोलतात ते. एक्सप्रेशन्स. तेच बघू आता. चला. आई मी आलो. ए बाई एवढे आणले आंबे. बघा. हा बघ सगळ्यात मोठा मी काढलेला आंबा. आता हे उद्या कापू. ज्याची उसरी बनेल. 2000 years later. काल आम्ही जे आंबे आणलेले ना त्याच्या आज आम्ही उसऱ्या करतोय. उसऱ्या इकडे आढळलेल्या उसऱ्या करत बोलतात. चोचिंदे साईड आहे ना तिकडे वसऱ्या बोलतात. हे बघा त्यासाठी असे पातळ स्लाइस कापावे लागतात. हे काढून ठेवल्यात मोठे आणि हे कापायचे. ते पिकायसाठी ठेवल्यात. पिकले तर पिकले. हा, नाहीतर खायचेच आहे.
आणि या उसळीचा काय फायदा होतो, कशामध्ये टाकतो ते पण सांग. हे सुट्टीच्या कालवणात टाकतात. अजून कशात टाकतात? मच्छीमध्ये. अजून मच्छीमध्ये पण टाकतात. ए! काळशी माणसं अशी कामं करतात. हा सालं काढतोय तिथं. जास्त टेस्ट येण्यासाठी नेरीची तयारी करते. तरी बघ आई जिला काल दाखवलं नव्हतं काय बनवत खाते. का पुरणपोळी आहे स्पेशल. आणि मावशी भाकऱ्या बनवते. दुसरं काय बनवलंय? व्हॉट इज दिस? बटाटा. हे सुकट बनवले. माझ नाश्ता नाही करायचा. तर हे बघा आता आम्ही उसऱ्या टाकल्यात सुकायला उन्हात. ह्याला हळद आणि मीठ लावून टाकलंय. तो 2 दिवस सुकल्यावर ते ह्याच्या उसऱ्या होतील. चला. तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब पण करा. असेच नवीन नवीन व्हिडिओज येत राहतील यूट्यूबवरती. चला इथेच थांब.